स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये। आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप मजेदार गोष्ट। चला तर ऐकूया ही गोष्ट, जिचे नाव आहे वटवाघुळाचे चातुर्य। एक वटवाघूळ होते। ते आपल्या सवयीनुसार झाडाच्या फांदीला उलटे टांगून लटकत राहत असे। एके दिवशी ते खूप थकले होते, त्यामुळे ते झाडावरून खाली पडले। त्या झाडाखाली मुंगुसाचे बीळ होते। कोणीतरी खाली पडल्याचा आवाज ऐकून मुंगूस बिळामधून बाहेर पडले। मुंगुसाने झडप घालून वटवाघुळाला पकडले, पण वटवाघूळ काही घाबरलेच नाही। त्याने मुंगुसाला विनंती केली, मेहरबानी करून मला मारू नको। मुंगूस म्हणाले, छे छे, आमचे आणि पक्ष्यांचे तुझे वैर असते, त्यामुळे आता मी तुला नाही सोडणार। वटवाघूळ खूप चतुर होते। ते हिम्मत करून म्हणाले, पण मी काही पक्षी नाही। मी उडू शकलो म्हणून काय झाले? माझ्याकडे निरखून तर पहा, मी तर उंदीरच आहे। खरंच की, तू तर उंदरासारखाच दिसतोस। जा, मी तुला सोडून देतो। म्हणून मुंगुसाने त्याला सोडून दिले। काही दिवसानंतर ते वटवाघूळ रात्री उडता उडता पुन्हा जमिनीवर पडले। खाली तर दुसरे मुंगूस बसलेले होते। त्याने वटवाघुळाला धरले। वटवाघुळाने हिमतीने मुंगुसाला सांगितले, कृपा करून मला मारू नकोस। मुंगूस म्हणाले, छे छे, आमचे आणि उंदराचे तर वैर असते, आता आम्ही तुला कसा जिवंत ठेवेल? वटवाघुळाने धैर्य करत सांगितले, मी उंदरासारखा दिसतो खरा, पण मी काही उंदीर नाही। मी झाडाच्या उंच फांदीवर राहतो आणि पक्ष्यासारखा उडतो। खरं तर मी एक पक्षीच आहे। मुंगूस म्हणाले, खरंच की, तू तर कोणी पक्षी दिसतोस। जा उडून, जा, मी तुला सोडून देतो। अशा प्रकारे वटवाघुळाने मोठ्या हुशारीने आपल्या जीवावरील संकट टाळले। तात्पर्य, नेहमी चतुर राहिले पाहिजे। कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? आम्हाला नक्की सांगा।